यानंतर राजकीय विश्वातनं महत्त्वाची बातमी. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका 2 टप्प्यात होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची शक्यता आहे, तर दुसऱ्या टप्प्यात महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर निवडणुका होऊ शकतात. आताची ही महत्त्वाची बातमी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2 टप्प्यामध्ये होणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यांच्या निवडणुका होतील, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये महापालिका निवडणुका होणार आहेत. थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडे. शिवाजी, काय अपडेट्स आहेत याबाबत? सुवर्णा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या जवळपास 2 टप्प्यात होण्याची शक्यता वर्तवली जाते. पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होण्याची शक्यता आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये ही महापालिकेच्या निवडणुका आहेत त्या होण्याची शक्यता जास्त आहे. गेल्या काही दिवसातच आता प्रभाग रचना आहे ज्या करण्याच्या आदेश जवळपास दिलेले आहेत. सुप्रीम कोर्टाचे हे आदेश आलेले आहेत. त्याच्यानंतर या निवडणुका घेण्याच्या हालचालींना सुरू झालेला आहे. फक्त त्या किती टप्प्यात घ्यायचा याचा विचार सरकार करतायत आणि निवडणूक आयोग करतायत यावर विचारमंथन होऊन अशी शक्यता वर्तवली जाते की 2 टप्प्यात या निवडणुका होतील. धन्यवाद शिवाजी या संपूर्ण माहितीसाठी. तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या 2 टप्प्यात होतील असं सध्या तरी कळतंय. पहिल्या टप्प्यामध्ये झेडपी, पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुका मात्र या दिवाळीनंतर होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची ही महत्त्वाची बातमी. कोरोनानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीयेत, त्यामुळे 2 टप्प्यामध्ये महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. बघा, एकूण महापालिका आहेत 29. मुदत संपलेल्या महापालिका 29 आहेत. कोणत्या निवडणुका प्रलंबित आहेत आपण ते बघतोय. नगरपरिषदा 243 आहेत आणि मुदत संपलेल्या 228 नगरपरिषदा आहेत. एकूण 142 नगरपंचायती आहेत, तर त्यातल्या 29 नगरपंचायतींच्या मुदत संपलेली आहे. 34 जिल्हा परिषदांपैकी 26 जिल्हा परिषदांचीही मुदत संपलेली आहे. तर 351 पंचायत समित्यांपैकी 289 पंचायत समित्यांची मुदत संपली आहे.